भारत माता की जय। महात्मा गांधी की जय। महात्मा गांधी अमर रहे, अमर रहे, अमर रहे। लाल बहादुर शास्त्री अमर रहे, अमर रहे, अमर रहे। भारत माता की जय। भारत माता की जय। यांच्या दोघांचाही जन्मदिवस जयंती एका दिवशी आहे आणि अशी दोन्ही ज्या आपल्याला स्मरण करतो त्यांच्या भावाला आणि सगळ्यांना आज जयंतीच्या शुभेच्छा देतो। आणि जयंती म्हटलं म्हणजे जन्मदिवशी आपल्याला त्यांच्या केलेल्या कार्याची आठवण करावं लागतं। जन्मदिवस त्यासाठी नसते, बनवतात त्याच्यासाठी तेव्हा गांधीजींनी आपल्याला काय केलं। गांधीजींनी आपल्याला मुक्ती दिली। आपण परत राष्ट्रांनी आपल्यावर राज्य केलं ब्रिटिशांनी, त्या ब्रिटिशाच्या राज्यातून आपल्याला स्वतंत्रता मिळवून देण्याचा जो त्यांचा कार्यकाळ होता। आता सुरेश भाऊनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी त्यांचे काय काय कामं केले। चले जाओ आणि 1942चं आंदोलन एक वाखाण्याजोगं आंदोलन आहे। त्या आंदोलनामध्ये त्यांनी सगळ्या लोकांचा त्याच्यात सहभाग घेतला आणि अहिंसेच्या नावाखाली त्यांनी इंग्रजांना दाणादोन करून टाकलं आणि शेवटी इंग्रजाला आपल्याला राज्य देण्यास भाग पाडलं आणि आपण 1947 15 ऑगस्टला स्वतंत्र झालो। असे ते महान पुरुष आमचे महात्मा गांधी, ज्यांना महात्मा ही पदवी देण्यात आली। आणि त्याचप्रमाणे आपले लाल बहादूर शास्त्रीजी म्हणजे म्हणतो ना त्यांनी कीर्तिमान, उंची लहान आणि कीर्तिमान अशा प्रकारचं त्यांचं होतं। ते एक साधारण घराण्यातून आलेले त्यावेळेच्या राजकारणाचा आताच्या राजकारणात खूप मोठा फरक आहे। आणि त्यावेळेस त्यांनी जे पंतप्रधान पद त्यांना जे मिळालं नेहरू नंतर त्यांच्या वेळेस जेव्हा त्यांच्यावर आली त्यावेळेस संकट होतं आपल्या भारत हा आपला गरीब देश होता। त्या लोकांची आठवण जयंतीनिमित्त यासाठी येते का आपण एवढ्या गरिबीतून आज ज्या परिस्थितीमध्ये दिसतो आहे, ह्या नवसंकल्प भारत हे आपल्या त्या काळच्या पुरुषांनी केलेल्या बलिदानामुळे आज आपण हे सगळं पाहतो आहे। म्हणजे त्यावेळेच्या भारताची जर पाहिलं तर आपण त्या मिलोच्या भाकरी खात होतो आणि त्यावेळेस आपला किसान म्हणजे बिचारा अन्न न पिकवणारा किसान अशा प्रकारचे आपल्या देशावर संकट होतं। त्यावेळेस त्यांनी जय जवान किसानाला एक स्फूर्ती देण्यासाठी एक नारा काढला, जय जवान जय किसान। कारण का इकडे युद्ध चालू होतं, इकडे किसान लोक परेशान होते। अशा वेळेस त्यांनी आपल्या भारताची स्थिरता ठेवली आणि एक आज लोकांना लाजवेल अशा प्रकारचं ते पंतप्रधानपद त्यांनी भूषवलं। त्यावेळेस एक सर्वसाधारण कपड्यांची त्यांची प्रतिमा होती। मोठ्या मोठ्या चायना आणि पाकिस्तानच्या बरोबर त्यांची जेव्हा बसायचे तेव्हा त्यांची जी बॉडी लँग्वेज होती त्याला सगळे लोक प्रणाम करायचे। असे आमचे लाल बहादूर शास्त्री दोघांच्याही जयंती एकाच वेळेस 2 ऑक्टोबरला असल्यामुळे मी सगळ्यांना त्यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आणि दोघांच्या प्रतिमेला आदर करून आपला भारत देश असा पुढे भविष्यात विकसित भारत निर्माण होईल अशी आशा बाळगतो आणि इथे सांगू इच्छितो। भारतीय जनता पार्टी ही आमची एक योग्य प्रक्रिया पूर्ण करून तिकिटा देत असते। अजूनपर्यंत आमची तिकिटाची प्रक्रिया चालू आहे। पार्टीच्या लोकांनी ज्या माणसाला तिकीट द्यायची त्यांना इंटरव्ह्यू घेतात, त्यांना त्यांच्या प्रकारची त्यांची माहिती काढतात, त्यांचा सर्वे करतात, त्यानंतर तिकीट मिळते। जर मला पार्टीने तिकीट दिली तर मी त्या संधीचं सोनं करेल। पहिली गोष्ट निवडणूक लढून यावं लागेल, नंतर ते जिंकावी लागेल आणि जिंकल्यानंतर मला मग पश्चिम महाराष्ट्रात काय करायचं त्याची माझी ब्ल्यूप्रिंट तयार झालेली आहे। मी या ब्ल्यूप्रिंटप्रमाणे माझं काम करीन। काम असं करायचं आहे, मी तर समाजसेवा सातत्याने 7 वर्षापासून करतच आहे। गोर गरीब शोषित पीडित लोकांच्या जे काही अडचण असेल ते त्यांना कोणत्या प्रकारे मला सहाय्य करता येईल ते सहाय्य करतच आहे। परंतु जर आमदार झाल्यानंतर किंवा मला निवडून लोकांनी जर दिल्यानंतर त्यांचे ऋण फेडण्यासाठी पश्चिम नागपूरमध्ये जे पाण्यामुळे जे झोपडपट्टीमध्ये पाणी घुसतं त्याच्यासाठी कशा प्रकारचं डेव्हलप आहे। बेसिकली मी सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे मला या सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे। 35 वर्ष मी सरकारी नोकरी केली त्या इंजिनियर राहत असताना, म्हणून मला डेव्हलपमेंट हा असा एक मुद्दा आहे का त्याला सगळ्या प्रकारे त्याचा हे झाला पाहिजे। वॉटर लॉगिंग एरिया आहे, इथे वॉटर लॉगिंग झाली, पहाडाचं पाणी एका
कॉलनीतल्या एरियामध्ये जमा होतं आणि तिथे मच्छर होता, चिकनगुनिया आणि अशा बिमाऱ्या आता पाहतच आहे तुम्हाला किती होत आहे. तर तो काय झाला पाहिजे, पाण्याचा निचरा कसा झाला पाहिजे, त्याला कोणते पाईप टाकले पाहिजे, कोणत्या पद्धतीने करायला पाहिजे याचं ब्ल्यूप्रिंट माझ्याकडे तयार आहे. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो, जर मला जनतेने संधी दिली तर मी ह्या पश्चिम नागपूरला स्वर्ग म्हणजे त्याला विकास कसा करावा हे एक उदाहरण या ठिकाणी मी करून देईल, एवढी मी तुम्हाला ग्वाही देतो. मध्ये भारतीय जनता पार्टींनी आमच्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जो 2014 पासून तो 2024 पर्यंत जे विकासाची कामं केली आहे, आज भारत त्या ठिकाणी 5व्या नंबरची आर्थिक हे झाली आहे, म्हणजे इकॉनॉमीमध्ये 5व्या नंबरमध्ये आलेली आहे. आणि 370 कलम असो, राम मंदिर असो, इतके सुंदर असे निर्णय झाले आहेत, जे रेगाळत ठेवलेले निर्णय आमच्या मोदी साहेबांनी केले आहे. परंतु कोणत्याही जीवनामध्ये मला एवढं माहीत आहे, जो माणूस जीवनात प्रोग्रेस करतो, जीवनामध्ये उंची गाठण्याचा प्रयत्न करतो, तो एक नॅरेटिव्ह सेट होत असते प्रत्येक ठिकाणी. त्याला कसं उंची कमी करता येईल हे फक्त हे मानवी जीवनाचं संतुलन सायकॉलॉजी आहे, ह्युमन सायकॉलॉजी राहते का बुवा आता हे खूपच वर्ष चालले आहे. त्यासाठी त्यांनी एक नॅरेटिव्ह सेट केला की आरक्षण बदला देंगे, 400 सीट आहे तो आरक्षण चले जाएगा. परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो, आरक्षणाला कोणती सरकार, सुप्रीम कोर्टने म्हटलं आहे, त्याचा मेन ढाच्याला कोणीही बदलू शकत नाही. इव्हन कोणतीही सरकार आहे हो आरक्षणाला धक्का लावू. आरक्षण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 340 आर्टिकलमध्ये सगळ्या समाजाच्या लोकांना समप्रभावात आणण्यासाठी दिलेलं आरक्षण आहे. आणि हे कोणती सरकार येईल तरी ते बदलू शकत नाही. परंतु आमचे बंधू काही त्याला बळी पडले त्या फेक नॅरेटिव्हला, म्हणून महाराष्ट्रामध्ये तुम्हाला ते थोडं चित्र दिसलं आहे. परंतु आता इलेक्शन झाल्यानंतर आम्ही सर्व ठिकाणी समाजाच्या मिटिंगा घेऊन तिथे चांगल्या सगळ्या लोकांच्या तज्ज्ञ लोकांच्या सभा घेऊन आम्ही ते नेरेटिव्ह आणि लोकांच्याही लक्षात आलं का हे त्यांनी आपल्यासाठी केलेलं आहे. आणि आताच काश्मीरमध्ये बी इलेक्शन झालेलं आहे. त्या इलेक्शनचे रिझल्ट आता माहीतच पडेल का 370 हटल्यामुळे किती त्या काश्मीरमध्ये सगळं आनंदमय वातावरण आहे. सगळ्या भारतीय म्हणजे सरकारच्या योजना तिथे राबवल्या जात आहे. त्याच्यामुळे आता येणाऱ्या महाराष्ट्राच्या इलेक्शनमध्ये हे हा फेक नेरेटिव्ह चालणार नाही. त्याच्यामुळे इथे जर महाराष्ट्राच्या इलेक्शनमध्ये भारतीय जनता पार्टीची महायुतीची सरकारच इथे स्थापित होणार.